नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सरसे स्वागत करतो. वावेगड जिल्हा परिषद मतदारसंघात 2017 मध्ये महाविकास आघाडीची एकहाती सत्ता होती. 2026 मध्ये राजकीय गणित बदलणार का? काहींनी म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक न लढता तर पंचायत समितीवर या ठिकाणी धाव घेतली आहे. तर स्टँडिंग पंचायत समिती सदस्य यांची निवडणुकीतून माघार, नवीन चेहऱ्यांना संधी. तर पाहूया वावेगड जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत. या मतदारसंघात राजू पाटील यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षाकडून लढविली होती. त्यांना 11,071 मतांनी झाले होते. तर उमेदवार विनोद साबळे त्यांचे विरोधी भारतीय जनता पार्टी यांचा पराभव या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला होता. आता ही दोन्ही नेते म्हणजे राजू पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, तर विनोद साबळे हे शिवसेने शिंदे गटामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीत गेलेले राजू पाटील जिल्हा परिषद निवडणूक न लढता वावेगड पंचायत समिती लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचा नवीन चेहरा अविनाश गाताडे यांच्या पत्नी, तर महाविकास आघाडी ठाकरे गटाचे शिवाजी माळी यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून एकाच गावातील शेजारी राहणारे हे दोन उमेदवार या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा जिल्हा परिषदेचा सामना रंगतदार होणार असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. तर पोंजे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावळे यांच्या पत्नी वासंती काठावळे पोंजे पंचायत समितीची निवडणूक लढणार असून भारतीय जनता पार्टीचे वारकरी संप्रदायातील अनंता पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील या निवडणूक लढणार आहेत. हा काँग्रेसचा गड राखण्यास काठावले यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर 2017ची राजकीय गणित पाहता महाविकास आघाडीचे राजेंद्र पाटील म्हणजे राजू पाटील यांना 11,071 मतांनी झाले होते. पोंजे पंचायत समितीचे वसंत काठावळे काँग्रेस यांना 5,083 मतांनी झाले होते. तर शिवसेनेचे जगदीश मते ज्यांना 3,995 मतांनी झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले होते. तब्बल 1,088 मतांनी काठावळे यांचा विजय या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला होता. तर वावेगड पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीचे जगदीश पवार यांना 4,798 मतं पडली होती. तर अविनाश गाताडे म्हणजे आत्ताचे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना 3,486 मतं झाले होते. म्हणजे 1,312 मतांनी जगदीश पवार यांचा विजय झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आता 2026च्या निवडणुकीसाठी हे जिल्हा परिषदेचे मैदान गाजवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली असून महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा होताना दिसत नाही. या जिल्हा परिषद विभागात अनेक विकास कामांकडे दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसत आहे. मोठमोठे गोडाऊन आहेत, तिथे पार्किंगची व्यवस्था नाहीये. रात्री अपरात्री रस्त्यात कुठेही अस्तव्यस्त या गाड्या मोठे मोठे ट्रेलर या ठिकाणी पार्क केले जातात. गाड्यांच्या रांगा लागतात. पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे मोठे अपघात झालेले आपण या ठिकाणी पाहिले असतील. मोठमोठे गोडाऊन आहेत. युवकांना रोजगारापासून मात्र वंचित राहावं लागत आहे. अतिक्रमणी या भागामध्ये खूप झालेलं आहे, खूप वाढलेलं आहे. रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल, जिल्हा परिषदेच्या शाळेंचा प्रश्न असेल, अजिवली ते अष्टे गावापर्यंतचा रस्ता अजूनही त्याच अवस्थेत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. वावेगड हा कचरामुक्त होणार का? रस्त्यावर कचऱ्याची ढीग, सांडपाणी खूप मोठ्या समस्या या विभागात पाहायला मिळतात. सावळे देवळी परिसरात काही प्रमाणात प्रदूषण होताना दिसत आहे. अशा खूप मोठ्या समस्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात. तर या मतदारसंघामध्ये नवीन चेहरे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. तर काम करणारा चेहरा या निवडणुकीत पाहणं गरजेचं आहे. कारण निवडणुका आल्या की निवडणुकीच्या तोंडावर वल्गणा करणारे हे नेते खूप आहेत, पण सर्वांगीण विकास करणारा चेहरा या 2026च्या निवडणुकीमध्ये ही जनता जनार्दन निवडून देणार आहे. तर आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल, राजकीय घडामोडी विश्लेषण आपणास हवे असतील तर आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.